सोलापूर शहरातील हुतात्मा चौकाजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकास करण्यात आला। विकासानंतर या जलतरण तलावाची देखभाल आणि व्यवस्थापन खासगी मक्तेदाराकडे सोपवण्यात आलं। मात्र पूर्वी मराठीत असलेले तलावाचे नामफलक बदलून केवळ इंग्रजीत स्वातंत्र्यवीर सावरकर स्विमिंग पूल असा फलक लावण्यात आल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जलतरण तलाव परिसरात आंदोलन करण्यात आलं। मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी इंग्रजी फलकावर मराठीतील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव असा फलक लावून मराठीचा आग्रह नोंदवला। यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोलाचं योगदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा फलक इंग्रजीत लावणं ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचं सांगितलं। मराठीला अनेक नवे शब्द देणाऱ्या आणि भाषेच्या जतनासाठी आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या सावरकरांच्या नावालाच इंग्रजीत स्थान देणं अस्वीकार्य असल्याचं त्यांनी नमूद केलं। महापालिकेने 48 तासांच्या आत अधिकृत मराठी नामफलक लावून जलतरण तलावाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव असं मराठीत प्रदर्शित करावं, अन्यथा मनसेच्या वतीनं महापालिकेसमोर मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धिक्कार असो, धिक्कार असो, महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापालिकेचा धिक्कार असो, महापालिकेचा धिक्कार असो, माननीय राजसाहेब ठाकरे यांचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापालिकेचा घोषणा मराठीचा अपमान करणाऱ्या महानगरपालिकेचा मराठीचा अपमान करणाऱ्या महानगरपालिकेचा धिक्कार असो, महापालिकेचा धिक्कार असो, धिक्कार असो, महापालिकेचा धिक्कार असो, महाराष्ट्र निर्माण सेनेचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा। आंदोलनात मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।